मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 5 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु यामध्ये विद्यार्थ्यांना ती जी मुदतवाढ आहे ही मान्य नको, कारण यामध्ये 11 महिन्याचा कंत्राटी GR पाहिजे आहे। तरीसुद्धा भरपूर जिल्ह्यामध्ये जे 5 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे त्यामध्ये विद्यार्थी आता जॉईन करणे सुरू झालेले आहे। कारण बघू शकता एका वृत्तपत्रामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे की पुन्हा रुजू होण्यासाठी सज्ज झाले लाडके भाऊ। तर जिल्ह्यामध्ये 4000 युवकांना पुन्हा मिळणार नोकरीची संधी, अशा प्रकारे एका न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेला आहे। तर यामध्ये नेमकी कोणती माहिती दिली आहे ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 4000 प्रशिक्षणार्थी युवकांना कामावर घेण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे। त्यामुळे येत्या एप्रिल आणि मे महिन्यात हे युवक पुन्हा कामावर हजर होणार आहेत। गेल्या महिन्यापासून बेरोजगार असलेले 4000 युवकांना 10,000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे 11 महिन्यांसाठी शासन विविध विभागामध्ये रुजू करून घेतले जाणार आहे। याबाबत अधिकृत अधिसूचना काढण्यात येऊन शासनाकडून त्याची अंमलबजावणी होणार आहे। म्हणजे शासनाने जो GR काढलेला आहे, जी मुदतवाढ दिलेली आहे, तर त्यामध्ये आता काही कारण नसताना जे प्रशिक्षणार्थी आहे हे जॉईन होत आहे, कारण त्यांना जे टाइम पिरियड आहे हा सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही कधीपर्यंत जॉईन होऊ शकता आणि संपूर्ण जिल्ह्याचे पत्र सुद्धा काढण्यात येत आहे। परंतु विद्यार्थ्यांनी जॉईन सध्या करू नका, कारण यावरती 11 महिन्याचा कंत्राटी GR जर मिळाला तर यामध्ये संपूर्ण जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो। तर जे प्रशिक्षणार्थी आहे ज्यांनी ऑलरेडी 6 महिने जिथे प्रशिक्षण कंप्लीट केलेलं आहे, तर त्या ठिकाणी म्हणजे जुन्या ठिकाणी रुजू होण्याचे मिळणार आदेश। तर जुन्या ठिकाणी तुम्ही परत 5 महिने तुमचा जे प्रशिक्षण बाकी आहे हे तुम्ही कंप्लीट करू शकता। तर अशाबद्दलची ही एक माहिती देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे आता ही जी माहिती आहे संपूर्ण जिल्ह्याकडून प्रसिद्ध करण्यात येत आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक पत्रसुद्धा बघितलं होतं की त्यांना जॉईन करण्यासाठी एक तारीख सुद्धा देण्यात आलेली होती की या तारखेपर्यंत जेही तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा। परंतु यामध्ये जे उपोषण सुरू आहे तर त्यामध्ये ज्या मागण्या केलेल्या आहेत तर त्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट असल्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडे दिवस वेट करा। जर सरकारने 11 महिन्याचा कंत्राटी GR दिला तर यामध्ये जेही प्रशिक्षणार्थी आहे ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे किंवा ज्यांचं प्रशिक्षण सुरू आहे त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।